काल मुंबईत पार पडलेल्या सत्याच्या मोर्चामुळे महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच ढवळून निघालंय। या सत्याच्या मोर्चात दिग्गज नेत्यांनी निवडणूक आयोगावर टीका केली आहे। मतचोरीचे आरोप करत विरोधक रस्त्यावर उतरले। त्यावरच आता सत्ताधारी महायुतीकडून उत्तर आलंय। होय, मतदार यादीवरून राज्यात आक्रमक झालेल्या विरोधकांवर शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार दादा भुसे यांनी हल्लाबोल केला। आपला पराभव दिसत असल्यामुळे विरोधकांकडून खोटं नरेटिव्ह पसरलं जात असल्याचा आरोप भुसेंनी केला। इतकंच नाही तर यावेळी ते म्हणालेत की एकनाथ शिंदे महायुतीचे वाघ आहेत आणि म्हणूनच विरोधक त्यांच्या विरोधात कटकारस्थान करतायत असं म्हणत दादा भुसेंनी विरोधकांवर टीकेचा बाण सोडला। आता ते नेमकं काय म्हणालेत याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, त्याचबरोबर जिल्हा परिषद, महानगरपालिका इत्यादी निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्यात। त्याचप्रमाणे बुधवारपासून आचारसंहिता लागणार आहे आणि 15 डिसेंबरला जिल्हा परिषदांसाठी मतदान होणार असल्याने वातावरण आधीच तापलेलं आहे। त्यातच शनिवारी म्हणजे काल मुंबईत सत्याचा मोर्चा काढून राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार आणि बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांनी निवडणूक आयोगावर टीका केली। मतचोरीचे आरोप करत निवडणूक आयोगाच्या विरोधात ते रस्त्यावर उतरले आणि याच पार्श्वभूमीवर म्हणजेच मतदार यादीवरून आक्रमक झालेल्या विरोधकांचा मंत्री दादा भुसे यांनी धुळ्याच्या पिंपळनेर या ठिकाणी थेट समाचार घेतला। ते विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते। ते म्हणाले, लोकसभेच्या निवडणुकांमध्ये त्यांना याच मतदार याद्यांप्रमाणे यश मिळालं तेव्हा त्या मतदार याद्या चांगल्या आहेत। विधानसभेमध्ये फटका बसला तर आता त्या मतदार याद्यांना दोष द्यायला लागलेले आहेत। मतदार याद्या दुरुस्त झाल्या पाहिजे, कोणाचंही दुमत असता कामा नये। परंतु आपल्या सर्वांना माहिती आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये आपल्या काही बांधवांना सांगितलं गेलं की आता देशाची घटना बदलली जाईल। आदिवासी बांधवांना खोटा प्रचार केला गेला, तुमचं आरक्षण काढलं जाईल। समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम विरोधी पक्षाने त्या काळामध्ये केलं आणि लोकांची दिशाभूल करून लोकसभेमध्ये त्या ठिकाणी यश प्राप्त केलं। मला असं वाटतं की तेव्हाच्याही मतदार याद्या जर आपण तपासल्या तर याच मतदार याद्या होत्या। आता चुकल्या असतील तर तेव्हा त्या बरोबर होत्या का? त्यामुळे याच याद्या होत्या आणि मग तेव्हा त्या याद्या चांगल्या वाटल्या आणि आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणींनी, शेतकरी बांधवांनी, तरुणींनी विरोधी पक्षाला असा फटका दिला की आता त्यांना माहिती आहे निवडणुका तर आता निवडणूक आयोगाला जे योग्य वाटते त्याप्रमाणे निवडणुका तर संपन्न होतीलच आणि त्या निवडणुकांमध्ये आपला पराभव होणार आहे हे त्यांना चांगलं माहित आहे आणि म्हणून एक निगेटिव्ह लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा असा केविलवाणा प्रयत्न विरोधी पक्षाच्या वतीने चालू आहे। त्यामुळे निवडणूक आयोगाविरोधात काढलेल्या या मोर्चावरून सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांवर हल्लाबोल केला जात असल्याचं चित्र आहे। एवढंच नाही तर आगामी निवडणुकांमध्ये महायुती विरोधात एकत्र येणाऱ्या विरोधकांचा देखील मंत्री दादा भुसे यांनी आपल्या भाषणातून समाचार घेतलाय। ते म्हणाले, जेव्हा नदीच्या एका बाजूला लांडगे, कोल्हे, मांजरी असे षडयंत्र रचणारे एकत्र येऊन उभे राहतात तेव्हा समजदार माणसाला माहित असतं की नदीच्या दुसऱ्या बाजूला नक्कीच वाघ किंवा सिंह उभा असतो। एकनाथ शिंदे हे महायुतीचे वाघ आहेत। वाघ हा वाघच असतो आणि म्हणूनच विरोधक खोटे नाट्या अप्रचार करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असतात अशी खोचक टीका दादा भुसेंनी विरोधकांवर केली आहे। शेवटी काय
दादा भुसे यांच्या या वक्तव्याने शिंदे गटातील नेत्यांचा उत्साह वाढवला असून ते आता विरोधकांच्या एकत्र येण्याला लांडगे, कोल्हे, मांजरींची मंडळी म्हणून चिडवतात। पण आता प्रश्न असा आहे की हा वाघ खरंच नदी ओलांडून विरोधकांची शिकार करणार का? तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला।